ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरच्या दौऱ्यासाठी रवाना। पूरग्रस्त भागाची पाहणी करणार सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरच्या करमाळ्यातील नुकसानीची पाहणी। अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी, निधीची कमतरता भासू देणार नाही, अजित पवारांची ग्वाही। कृषी मंत्री भरणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी। अधिकारी पंचनामे करत नाही, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा। हेक्टरी 50,000च्या मदतीचीही मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानीची पाहणी आणि गावकऱ्यांसोबत संवाद। पंचनामे करून लगेच मदत देणार, जिथे पाऊस कमी पण नुकसान दिसतंय तिथेही मदत देणार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। लातूर जिल्ह्यातल्या कारला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा। जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत मिळणार। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्गही ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवरच रखडल्या। गोदावरी नदीला पूर आल्याने परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतात पाणी साचलं। शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर। मोरगाव परिसरातील शेतीसह काही घरं पाण्याखाली। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगावाला जोरदार पावसाने झोडपलं। भोगावती नदीला पूर। दुकानांमध्ये पाणीच पाणी, लाखो रुपयांचं नुकसान। मराठवाडा, अहिल्यानगर आणि नाशिकमधील पावसामुळे गोदावरी नदीला पूर। नांदेडमधील शनी मंदिरात पाणी पातळीत वाढ सुरूच। लक्ष्मण हाकेंच्या सहकार्याला 7 ते 8 जणांकडून लोखंडी रॉडने हल्ला। हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन रद्द केल्याच्या कारणावरून झाला हल्ला। जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश। हरकती सूचनांसाठी 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मुदत। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर। हिंगोलीत शेतीच्या जुन्या वादातून गोळीबार। दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल। 30 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ तर 8 ऑक्टोबरला मेट्रो 3 प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन पुढे ढकललं गेलं असलं तरी विमानतळाच्या कार्यान्वयनासाठीची तयारी सुरू। लातूरच्या मुरुड अकोला परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचं आवाहन। महाराष्ट्रात आज वादळी पाऊस आणि वाऱ्याची शक्यता। 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट। राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार। काही भागात अतिवृष्टीचाही इशारा। दिल्लीत राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण। मोहनलाल, शाहरुख खान, राणी मुखर्जीसह विक्रांत मेसी यांचा गौरव। भारत आणि चीन रशियाला युद्धासाठी आर्थिक रसद पुरवत आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतच भारतासह चीनला लक्ष्य। आयसीसीकडून अमेरिकेच्या क्रिकेट संघावर निलंबनाची कारवाई। अमेरिकेच्या क्रिकेट संघाकडून जबाबदाऱ्यांचं उल्लंघन। खेळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याने कारवाई। अंपायर डिकी बर्ड यांचं 92व्या वर्षी निधन। डिकी बर्ड यांच्याकडून 150हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।